सैफरच्या हल्ल्याच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं। आकाश कनोजियाला पोलिसांनी छत्तीसगडमधून घेतलं होतं ताब्यात। पोलिसांच्या चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा कनोजिया याचा आरोप। सैफवरील हल्ल्याच्या प्रकरणामधील आरोपीच्या हाताचे ठसे जुळले नाहीत। हल्लेखोराचे ठसे आणि नमुने म्हणून घेतलेले ठसे हे वेगवेगळे असल्याची सूत्रांची माहिती। नालासोपाऱ्यामध्ये आज पुन्हा एकदा अनधिकृत इमारतींचं पाडकाम। 41 पैकी 10 इमारतींचं पाडकाम पूर्ण। उर्वरित इमारतींवरती आज कारवाई। पालिकेच्या कारवाईच्या विरोधात स्थानिक संतप्त। रत्नागिरीमधल्या मिरकरवाडा इथली 319 अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी पोलीस फाटा तैनात। मंत्री नितेश राणे यांनी दिले होते अनधिकृत बांधकामासंदर्भात कारवाईचे आदेश। पुण्यामध्ये 24 तासात जीबीएसच्या तब्बल 28 नव्या रुग्णांची नोंद। पुण्यामधील जीबीएस रुग्णांची संख्या 101 वर, त्यातील 16 जण व्हेंटिलेटरवर। पुणे महानगरपालिकेकडून काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांची 100 पार। आरोग्य विभागाकडून 25,578 घरांचं केलं जाणार सर्वेक्षण। राज्यामधील एकूण रुग्णांपैकी 68 पुरुष आणि 33 महिला। जीबीएसच्या उपचाराच्या वेळी अनावश्यक बिल जर दवाखाने घेत असतील तर त्यांच्यावरती कारवाई होणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया। जीबीएस आजार महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट केला असल्याची माहिती। आजपासून कोस्टल रोड मुंबईकरांसाठी खुला। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 15 मिनिटांमध्ये गाठता येणार। सकाळी 7 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुला राहील। कोस्टल रोडचं काम वेळेत पूर्ण झालं नाही। अजूनही काही ठिकाणी काम अर्धवट आहे। आदित्य ठाकरे यांचा सरकारवर निशाणा। मुंबईमधील मध्य रेल्वेचा पॉवर ब्लॉक आणखी 2 दिवस वाढणार। कर्नाक पुलाचा गर्डर बसवण्याचं काम अद्यापही पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे मुंबईकरांना सोमवार आणि मंगळवारी मेगा ब्लॉकचा त्रास सोसावा लागेल। अल्पवयीन गुन्हेगारांची वयोमर्यादा 18 वरून 14 पर्यंत आणण्याचा प्रयत्न करणार। या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत बोलणार। अजित पवारांची माहिती। एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज बैठक। आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवरती होणार चर्चा। पालकमंत्री पदाच्या संदर्भात बैठकीमध्ये तोडगा निघणार का याकडे लक्ष। अर्थसंकल्पीय मागण्यांच्या संदर्भात विविध विभागांच्या अजित पवारांच्या सोबत बैठका। माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून अर्थसंकल्पीय मागण्यांसाठी सादरीकरण। मंत्री आशिष शेलार यांची या बैठकीला प्रमुख उपस्थिती। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईमध्ये बैठक। विधानसभानिहाय बैठका पार पडतील। खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। ठाकरेंच्या शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याची आज मातोश्रीवरती बैठक। उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यामधल्या विधानसभानिहाय आढावा घेणार। याआधी मुंबईतील सर्व विधानसभांचा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला होता। सत्ता आली नाही म्हणून आम्ही पक्ष सोडणार नाही। संघर्ष करू आणि पक्ष वाढवू। आमची निष्ठा उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार। ठाकरे गटामधल्या फुटीच्या चर्चेवरती आमदार कैलास पाटील यांचं वक्तव्य। राज्यामधील एसटी भाडेवाढीच्या विरोधात ठाकरे गट आता आक्रमक। आज अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर आणि मराठवाड्यामध्ये आंदोलन केलं जाईल। तर मंगळवारी संपूर्ण राज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना एसटी भाडेवाढीच्या विरोधामध्ये मैदानात उतरणार। एसटीची भाडेवाढ जर परिवहन मंत्र्यांनी केली नाही, उपमुख्यमंत्र्यांचा याला विरोध असेल तर भाडेवाढ मागे घ्या। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी। राज ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याच्या नंतर मनसे कामाला। राज ठाकरेंकडून संघटना मजबूत करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची होणार महत्त्वाची बैठक। छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला। चित्रपटामध्ये संभाजीराजे आणि येसुबाई लेझिम खेळतानाच्या दृश्यांवरती शिवप्रेमींचा आक्षेप। क्रिकेट सामन्यांचं इतर प्रादेशिक भाषांमधून समालोचन होतं, मग मराठीमधून का नाही? या संदर्भामध्ये मनसे डिस्ने हॉटस्टारला जाब विचारणार। मनसे सरचिटणीस अमेय खोपकर हॉटस्टारच्या कार्यालयावरती धडक देतील। आनंद दिघेंच्या जयंतीच्या निमित्तानं आज एकनाथ शिंदे आनंद आश्रमामध्ये अभिवादन करण्यासाठी येणार। जयंतीनिमित्त दिघेंच्या शक्तीस्थळाला फुलांची आरास। बीडचा बिहार झालाय असं म्हणणं चुकीचं। याचा त्रास पुढच्या 2 पिढ्यांना भोगावा लागेल। राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडितांची सुरेश धस यांच्यावरती टीका। सरपंच हत्या प्रकरणामधल्या आरोपींवरती कारवाई झाली पाहिजे, पंडित यांची प्रतिक्रिया।
महादेव मुंडे यांचे कुटुंबीय आज पोलीस उपअधीक्षकांची भेट घेणार। ऑक्टोबर 2023 मध्ये महादेव मुंडे यांची हत्या झाली होती। अक्षय शिंदे आणि वाल्मिक कराड प्रकरणामध्ये विरोधक राजकारण करत असल्याच्या सत्ताधाऱ्यांचा आरोप हा चुकीचा। उलट दोन्ही प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला वाचवण्याचं काम राज्य सरकार करत असल्याचा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा दावा। तुषार आपटेला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल। औषध फवारणीमुळे नाशिकच्या देवळा तालुक्यामधल्या 100 एकर कांद्याचं नुकसान। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून बांधावरती जाऊन नुकसानीची पाहणी। सततच्या पावसामुळे झालेल्या संत्रा पिकाच्या नुकसानाच्या संदर्भात मदत जाहीर। मात्र मुख्य संत्रा उत्पादक नागपूरच जिल्हा त्यामधून वगळला। राज्य सरकारकडून 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर। लातूरमध्ये हमीभावानं सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची धडपड। 3 ते 4 दिवस करावी लागते प्रतीक्षा। 5 दिवसांनी खरेदीची मुदत संपणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत। 1 रुपया पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती गैरप्रकार झाल्याचं कानावरती येत आहे। पीक विम्यामध्ये गैरप्रकार झाल्याचं आढळल्यास सरकारकडून कारवाई केली जाणार, अजितदादांचा इशारा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदांच्या संदर्भात तोडगा काढणार असल्याची शक्यता। फडणवीस विद्यमान पालकमंत्री कायम ठेवणार की नव्या नियुक्त्या करणार, याकडे सुद्धा राज्याचं लक्ष। आपण पालकमंत्री म्हणून जनतेचं देणं लागतो, झिरवाळांच्या नाराजीच्या नंतर उदय सामंत यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता। शरद पवार गटाचे नेते रमेश बारसकर शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर। बारसकर यांच्यासोबत 3 माजी नगरसेवक, 2 सरपंच यासह शेकडो कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची माहिती। जुन्नरचे आमदार शरद सोनावणेंनी अनुभवला व्हॅली क्रॉसिंगचा थरार। नाणेघाटामध्ये सुमारे 600 फूट लांबीचं व्हॅली शरद सोनावणे यांनी पार केले आहे। चंद्रपूरमध्ये वाघांची शिकार करणारा बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड याला राजुरा तालुक्यामधून अटक। बहेलिया टोळीने 2013 ते 2015 या दरम्यान विदर्भामध्ये किमान 19 वाघांची शिकार केल्याचा संशय। नंदुरबारच्या धडगाव इथून गुजरातमध्ये जाणारा मद्यसाठा पोलिसांकडून जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। यवतमाळच्या दरडा नाका परिसरामध्ये भरधाव स्कूटरला अचानकपणे आग, स्कूटरचा काही भाग जळून खाक। अहमदाबादच्या मोटेरामधील नरेंद्र मोदी स्टेडियमवरती कोल्ड प्ले कॉन्सर्टचं आयोजन, कॉन्सर्टला अनेकांची मोठी गर्दी। सनातन बोर्डाच्या मागणीसाठी कुंभमेळ्यामध्ये भरणार 2 स्वतंत्र धर्मसंसदा। आखाडा परिषद आणि विश्व हिंदू परिषद भरवणार स्वतंत्र धर्मसंसद, तर आज कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांच्याकडून धर्मसंसद। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाकुंभ मेळ्यामध्ये जाणार, त्रिवेणी संगमावरती करणार स्नान। प्रयागराजमधील महाकुंभमध्ये मोफत योग चिकित्सा आणि ध्यान शिबिराचं आयोजन। हे शिबिर 30 जानेवारीपर्यंत चालणार। ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोमनं महाकुंभ मेळ्यामध्ये जाऊन स्नान केलं। यानंतर पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मानले आभार। माझा डीएनए भारतीय, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांचं विधान। इंडोनेशिया आणि भारतानं जवळचे भागीदार आणि मित्र राहावं अशी ही इच्छा व्यक्त केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बांगलादेशच्या युनूस सरकारला मोठा धक्का। ट्रम्प यांनी अमेरिकन मदतीवरती बंदी घातली। बेकायदेशीर स्थलांतरितांनी भरलेल्या 2 विमानांना कोलंबियामध्ये उतरू न दिल्यामुळे ट्रम्प संतापले। कोलंबिया सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांचे व्हिसा रद्द करण्याचे ट्रम्प यांचे आदेश। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी मानले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार। संरक्षणासाठी पुरवठा केलेल्या शस्त्रासाठी मानले आभार। राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्याच्या नंतर ट्रम्प यांनी बदलला बायडन यांचा निर्णय। इस्रायलला 2000 वजनाचा दारुगोळा देण्याची केली घोषणा। बायडन सरकारनं बॉम्ब देण्यावरती लावले होते निर्बंध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।